संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 105वी जयंती. यानिमित्त पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते. कोडोली इथल्या साखरवाडी परिसरात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक जयवंत चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. समाज मंदिरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य BT साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं. प्राथमिक अनाथाश्रम शाळा, तळसंदेतील विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. कागल इथल्या गैबी चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी विनम्र अभिवादन केलं. यावेळी तृतीयपंथी तसंच नगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या महिलांना धान्यांचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर बापूसाहेब महाराज चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.